दीपक पहिलाच बॉल मंगेश याने उडवलाय ऑन साइडला चेंडू जाईल डीप स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉल वरती येतोय हा महत्वाचा चौकार 4. धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त स्ट्रोक मात्र मिस्टर मंगेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेशचा पुढील बॉल. ओ यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झालाय चेंडू जाईल नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेनं तोपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण केलीत आणि या 2 धावेनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 6 अंकांवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोमहर्षक ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मैदान आपण पाहिलं तर मग हे पोमणचं मैदान आपल्याला पाहायला मिळते परंतु आज या पोमणीच्या मैदानावरती सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. चंदुका स्पोर्ट सर्जाच्या माध्यमातून हे दमदार शानदार हे आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. मिस टाइम स्ट्रोक आणि निश्चितच शॉर्ट मिड ऑफच्या दिशेनं झेल मात्र पकडला गेलाय आणि समाप्त होतोय मिस्टर मंगेशाचा खेळ आउट. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेले जीवन एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. दीपक याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर 2 धावा आणि त्याच्यानंतर मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. चार चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती मिस्टर दीपक आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल ओव्हर पिच बॉल ऑन साइड लागदी मोठा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर दीपक आणि दीपकच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार 4. आज आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक मिडॉनच्या दिशेने पाहायला मिळाला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी केली आहे त्या ठिकाणी हलकीच मिस्टेक. झेल पकडायला हवा होता परंतु झेल झाला आहे ड्रॉप. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 1 बाद 12 हे धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल. टीम श्री साई गणेश चिंचपाडा या संघाचं हे धाव फलक तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते मात्र इथून संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 1 बाद 12. वैभव बरफ आलेत नंबर 2चं षटक टाकण्याकरता. एकविरा स्फूट बेलकडी या संघाकडनं एकविरा शेलार स्फोट असं नाव आहे आणि चितच सध्या तरी
बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर वैभव बरफ हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दीपक आहे ऑन स्ट्राईक वरती. दीपकच्या बॅटमध्ये चांगल्या धावा तर आल्यात. ओ यावेळेस चेंज ऑफ द पेस, धीम्या गतीने लेंथ हाताळली, बॅटचं हलकेसं लिडिंग एज लागला आणि इष्टांच्या मागे मात्र हा झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक 2, चिंचपाडा या संघाला मिस्टर दीपक आउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल राम पिलाना हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नंबर 4 या क्रमांकावरती. 12 धावांची पार्टनरशिप इथून मात्र झाली होती, परंतु आणखी एक विकेट डाऊन केला गेलाय वैभव या गोलंदाजानं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तोच आजचा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच आपण पाहिलं या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून निश्चितच या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. यावेळेस आपण पाहतोय हा डॉट बॉल अगदी जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये. प्ले अँड मिस आणि डॉट बॉलची सांगता हे आपल्याला पाहायला मिळेल. वैभव षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. अकू टप्प्याची लेन होती. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने स्ट्रोक खेळले गेले ती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील आणि या 2 धाव्यानं धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 14 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 350 अधिक गड किल्ल्यांवरती आपलं स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय पॉइंटला मात्र चेंडूला ढकललंय. एकच सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 15 या अंकांवरती. उद्या 16व्या वर्षी 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जो किल्ला जिंकला तो म्हणजेच तोरणा किल्ला. प्रचंड गड असं निश्चितच त्या किल्ल्याला देखील म्हटलं जातंय. परंतु तोरणा किल्ल्यावरती पहिला भगवा झेंडा फडकवला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले होते. 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केला जाईल. जीवनच्या खात्यामध्ये जातील ह्या महत्वाच्या 2 धावा आणि या 2 धावेने धाव फलक जाईल ते म्हणजेच 17 या अंकांवरती. भरपूर काही निश्चितच इतिहास आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराजांबद्दल बोलावं तेवढं मात्र कमीच आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये निश्चितच हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आपण निश्चितच पाहतोय. निश्चितच क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय सागरजी भगत साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस अगदी आपण पाहतोय अलाउन द कार्पेटच्या सायनं ऑफ ड्रायचं स्ट्रोक मात्र जीवांच्या बॅट मधनं पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सायनं धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 21 अंकांवरती. 21 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहा प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये.
आणि चांगल्या प्रयत्न या ठिकाणी जीवनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सातत्याने जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला तर निश्चितच तुमचा देखील इतिहास वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या मेमरीमध्ये ऍड केला जाईल, यात काही शंका नाहीये. धाव फलकावरती धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21. अक्षय शेलार आलेत. फुलटॉस बॉल पहिलाच, मात्र त्याचा समाचार उचलायचा होता. टक्कर झाली आहे त्या ठिकाणी. संतुलन थोडंसं मात्र बिघडलं होतं. कॉलिंग खूप महत्वाची होती आणि ती कॉलिंग मात्र होताना पाहायला मिळाली नाहीये. पहा, जास्त काही दुखापत झाली नाही पाहिजे. आणि सकाळच्या सत्रामध्ये मला देखील थोडासा मात्र अडथळा निर्माण झाला होता या ग्राउंडवरती पोहोचण्याकरता. दोन धावा इथून मात्र निश्चितच धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 23. राम ऑन स्ट्राइक. अक्षय शेलारचा पुढील बॉल. निम्या गतीची लेन मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 24 अंकांवरती. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चंदुका स्पोर्ट सारजा आयोजित चंदुका चषक 2026 हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी जवळून ह्या 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनं धाव फलक पोचला जाईल 26 अंकांवरती. जीवननं चांगला खेळ केला आतापर्यंत. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. दोन 2.3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आहे. पुढील बॉल ओव्हर पिच बॉल होता. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आला. पंच कुठला नो आहे? यस, थणम्यांचा जो फिल्डर होता तो अगदी क्रिजच्या समोर आला आणि त्याच कारणास्तव पंचांच्या माध्यमातून नो चेंडू हा डिक्लेअर केला गेला. म्हणजेच पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. पाहूया या फ्री हिटच्या बॉलवरती कशा प्रकारे खेळ केला जाईल. आडवा बॅटनं खेळण्याची मानसिकता मात्र या ठिकाणी दर्शवली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग येतोय डॉट. पूर्णपणे फ्रीडम होतं हा स्ट्रोक खेळण्याकरता. स्वतंत्र होतं मोठा फटका खेळण्याकरता, परंतु पूर्णपणे बीट झालेत बॅटर मिस्टर जीवन. यावेळेस ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. चेंडूची फेकी देखील चांगली आली होती, परंतु बॅकअप करण्यामध्ये असफल ठरले गेले. ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला जातोय आणि जणू काही हा धावून काढलेला या ठिकाणी हा चौकार पाहायला मिळेल. 4 धावा इथून मात्र पळून पूर्ण केलेत आणि या 4 धावेनं धाव फलक पोचला जाईल तो म्हणजेच 31 अंकांवरती. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. 31 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल असणार आहे. पहा, फिल्डिंग खूप चांगली झाली होती, परंतु बॅकअप निश्चितच चांगला मिळाला नाहीये. अक्षय होते, अक्षयकडनं झाली मिस्टेक. अक्षयकडनं निश्चितच मिस्टेक होताना आपण या ठिकाणी पाहिले आणि त्याचा फायदा मात्र मिळाला गेला. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यानं चेंडू अगदी आपण पाहिला तर मग सीमारेषा बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता येतोय चौकार. 4.
DJ Umesh. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा कौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आज निश्चितच चांगले चांगले गाणी निश्चितच ऐकायला मिळतील, यात काही शंका नाहीये. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो आमची प्रजा, कारण सिंहासनावर होते श्री छत्रपती शिवाजी महाराजा. आणि त्या काळचा निश्चित इतिहास आपण पाहिला तर मग खूप चांगला होता. यावेळेस चौथं षटक टाकण्याकरता मिस्टर समीर. पहिलाच बॉल समीरचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत मिस्टर राम. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाले जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 36 या अंकांवरती. पहा, जीवन आणि रामनं चांगला धावफलक उभा करण्याकरता चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेत. समीर हडल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, जबरदस्त चेंडूची हाताळणी यावेळेस केली गेली आहे. प्ले अँड मिस, डॉट बॉल. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याची ही मानसिकता होती. कदाचित मग सरळ बॅटनं हा स्ट्रोक खेळला असते तर मग चांगल्या धावा आल्या असत्या, पण तो वेळ निघून गेल्यानंतर तुतू मैमय करून मात्र चालत नाहीये. पुढील बॉल. ओ, यावेळेस चांगला स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. चौकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 40 अंकांवरती. पुढील बॉल. अगो टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळले गेले. डीप फाईन लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे आणि चेंडू अगदी निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार मिस्टर जीवनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 44 या अंकांवरती. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगल्या धावा जीवनच्या बॅटमध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. ओ, पुन्हा एकदा चांगला क्रॅकिंग स्ट्रोक आहे ऑन साइडला. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेने धाव फलक पोचला जाईल ते म्हणजेच 46 अंकांवरती. पहा, जीवनामध्ये संघर्ष नसेल तर मग तुम्हाला तुमच्या यशाची चव देखील समजणार नाहीये. जीवनामध्ये संघर्ष हवा हो, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तो संघर्ष सर्वाधिक असायला हवा. उधळलेंचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं खेळले गेलेत. ओ, अजून 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 48 अंकांवरती. आणि हा मॅच जिंकण्याकरता एकविरा शेलार स्पोर्ट बेलकडी संघाला धावा बनवाव्या लागतील 4 ओव्हरमध्ये 49. मित्रांनो, पहा, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर हे कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. चला, पुढील मॅचचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. पुढील मॅच आपण पाहिला तर मग आणखी 2 संघ आमने सामने पाहायला मिळतील.
साईबाबा स्फोट काजूपाडा आणि दुधाई स्फोट पवारपाडा. चला टॉससाठी या. साईबाबा स्फोट काजूपाडा आणि दुधाई स्फोट पवारपाडा या दोन संघामध्ये निश्चितच टॉस आहे तो केला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच आपण पाहिलं या ठिकाणी वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सुनीलजी पागी साहेब निश्चितच या स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित होते. मात्र इथून त्यांनी रजा घेतलेली आहे, परंतु मनाच्या अंतःकरणापासून तुमचा देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचनंतर करण मनोजी म्हात्रे साहेब देखील त्यांनी देखील रजा घेतलेली आहे, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर शशिकांतजी वाघ साहेब देखील यांनी देखील रजा घेतली आहे. परंतु सकाळच्या सत्रामध्ये वेळात वेळ काढून प्रमुख पाहुणे म्हणून आज आपण पाहिलं आई चंदुका स्फोट सारजा आयोजित आई चंदुका चषक 2026 मध्ये निश्चितच लाख मोलाची त्यांची उपस्थिती या ठिकाणी या स्पर्धेला मात्र लाभली गेली आणि निश्चितच त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा मात्र शुभारंभ केला गेलाय. ते आमचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी रजा घेताना निश्चितच पाहायला मिळतील. चला टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साईबाबा स्फोट राजावळी काजूपाडा आणि त्यांच्या समवेत असणार आहे आई दुधाई स्फोट पवारपाडा. चला या ठिकाणी टॉस आहे तो मात्र संपन्न केला जाईल. दोन संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण पाहिलं तर मग श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती आपण पाहतोय आई चंदुका स्फोट सारजा आयोजित आई चंदुका चषक 2026 हा महासंग्राम आज आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल. चला मॅच क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या दोन संघामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. विश्वासजी भंडार साहेब आपणास आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो इथून मात्र संपन्न केला जाईल. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान पोमण गावाचं, परंतु आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग चंदुका स्फोट सारजा या टीमनं देखणं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. विश्वासजी भंडार यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आहे तो मात्र केला जातो. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. चला आई दुधाई स्फोट पवारपाडा संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅचला देखील झाली सुरुवात. मॅच क्रमांक 1 आपण सध्या पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिला तर मिस्टर दीपेश आहे. दीपक आहे. तर दोन सलामीवीर दोन धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेलार स्फोट टीमचे नितेश अँड दीपेश. यावेळेस अखू टप्प्याची लेन होती, ऑन साइडला वळवली आहे. फाईन लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे आणि चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. येतोय हा चौकार 4. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक अगदी ओपन झालाय. सुरुवातीचे पहिले दोन्ही चेंडू डॉट आले होते. हो यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे.
वन बाउन्सनं मात्र चेंडूला फील्ड केलं गेलं, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुसलं गेलंय ते म्हणजेच 6 अंकांप्रती. 4 ओव्हरमध्ये 49 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत विजयाकरता. एकविरा शेलार स्पोर्ट या संघाला. दीपक याच्या खात्यातील पुढील बॉल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. ओ यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. नितेशला तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती आहेत. आतापर्यंत 6 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात, परंतु 3 चेंडू डॉट देखील खेळले गेलेत. ओ यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू असणार आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. इथून गोलंदाजाला एक चेतावणी देखील दिली जाईल. पहिला बाउन्सर हाताला कदाचित मग दुसरा बाउन्सर आला तर मग त्याच्यावरती देखील दंडात्मक ही कारवाई केली जाईल. क्रिकेटचे काही रूल्स आहेत ते देखील लक्षात असायला हवेत. पुढील बॉल. ओ चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. ओ एका हातामध्ये यावेळेस हा शेल मात्र पकडला गेलाय आणि फलंदाज आपण पाहिला तर मग नितेश मात्र बाद होतील. पहिला धक्का बसला जाईल एकविरा शेलार स्पोर्ट बेलखेड या संघाला. मिस्टर नितेश शेलार आउट. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. धन्यवाद. थँक्यू सो मच. भगवा आमचा झेंडा, भव्य आमचे रक्त, प्राणदेवीने राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आज 19 फेब्रुवारी हा दिवस निश्चितच पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाईल यात काही शंका नाही आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग जो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चितच लिहिला गेलाय त्यांच्या पराक्रमानं, आणि तो इतिहास वाचल्यानंतर अगदी डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. अशा प्रकारचा इतिहास त्यांनी मात्र निश्चितच आपल्या पराक्रमानं लिहिला गेलाय. +50 गड किल्ले निश्चितच त्यांनी मात्र जिंकले. इथून आपण पाहिलं तर मग नंबर 2चा गोलंदाज मिस्टर मंगेश मोर. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत मिस्टर दीपेश. अक्षय शेलार आले तर नंबर 3 या क्रमांकावरती. आडवा बॅटनं यावेळेस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इष्ट्यांच्या मागे मात्र पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल मिस्टर दीपेश या खेळाडूचा खेळ. आउट. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
समीर हडल. यावेळेस आपण पाहतोय आल्या आल्या निश्चितच एक बाउन्सर चेंडूला मात्र छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केला. बॅटचे हलकेसे लिडिंग एज काम तमाम समीर हडलला मात्र परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. आणखी एक विकेट डाऊन. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची. धन्यवाद. थँक्यू सो मच. आई जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा जो बाप होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणखी एक डाव्या हाताचा बॅटर मिस्टर भावेश दलवी हे मात्र इन झालेत नंबर 5 ह्या क्रमांकावरती. परंतु मंगेश मोरची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज यावेळेस होता, परंतु यावेळेस देखील हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. पहा किती जबरदस्त चेंडू हाताला गेला. वुडलँड वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळेल आणि तिथून हलकासा मात्र चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न, अगदी बॅटरच्या शरीराला जाऊन हा चेंडू धडकला. डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मंगेश मोर याची आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस ऑन साईडला खेळले गेले समोरच्या दिशेनं. 20 सेपमध्ये हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळेल भावेशकडनं. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले, ते म्हणजेच 8 या अंकांवरती. इक्के दुक्के से काम अभी चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक ही लगाने पड़ेंगे. अक्षय आहे यावेळेस ऑन स्ट्राईक वरती, अक्षय शेलार. याला मात्र इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण धावफलक अजून आपण पाहिलं तर मग भरपूर पुढे न्यायचा आहे. 49 धावा 4 षटकामध्ये बनवायचे. सध्या तरी हे दुसरं षटक आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय बॅटची हलकीसी इनर एज, चेंडू निघून गेलाय. फर्स्ट स्लिप, येस सॉरी, लेग बायच्या स्वरूपामध्ये. रणमस्तांची जात आमची, अरे भ्या कुणाला धावतो र. तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा जो आम्ही हातरत याच, जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. चौकार आलाय. चौकाराच्या सायनं धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 वरती पोहोचले गेले आणि इथून आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजेच 37 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. पहा मिशन थोडंसं कठीण झालंय, परंतु कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून इथून जिंकलो नाहीये. हा मॅच जिंकायचा असेल तर निश्चितच 12 चेंडू मध्ये 37 धावा मात्र बनवावा लागतील एकविरा शेलार स्पोर्ट या टीमला. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर अनिल बरफ या गोलंदाजाकडनं वाईट चेंडू फेकला गेला. पुढील बॉल
फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय शेल आणि समाप्त होईल मिस्टर भावेश दलवी ह्या खेळाडूचा खेळ. धन्यवाद थँक्यू सो मच. पहा स्ट्रोक तेवढा वापरले नव्हता, फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट केली नव्हती. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये भावेश दळवीचा झेल मात्र पकडला गेला. अजूनही वेल गेलेली नाहीये, चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 11 चेंडू आणि 36 धावा अजून सुद्धा बनवावा लागतील. हो, चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला मिस्टर किरण शेलार याचा, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग, एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 14 अंकांवरती. 10 चेंडू 35 ची गरज. यावेळेस आपण पाहतोय इष्ट्यांच्या समोर पकडले गेले, परतावा लागेल समीर हडल्याला डगआउटच्या आशयाला. आणखी एक विकेट, सॉरी अक्षय शेलार मात्र यावेळेस बाद झालेत. अक्षय याच्याकडे ती क्षमता होती, मात्र ते 5 झालेत. वैभव बरब न्यू बॅटर, अनिलचा पुढील बॉल. हो, इथे आपण पाहिलं तर मग आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर विकेट, सिंगल, विकेट, डॉट बॉल. 4 चेंडूंचा केली तर मात्र झाला. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. हो, यावेळेस मोठा स्ट्रोक. वैभवच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. म्हणजेच इथून हा मॅच जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 29 धावा या अजून बनवावा लागतील. आज जबरदस्त हे मैदान ग्रुप ग्रामपंचायत पोमण निश्चितच आपण पाहतोय आणि हे मैदान आपण पाहिलं तर मग जबरदस्त सजवलं गेलंय ग्रामस्थांच्या मदतीनं. ही स्पर्धा जरी आज आपण पाहिली ना तर चंदुका स्पोर्ट सारजा या संघान मात्र या ठिकाणी ठेवली गेली आहे, परंतु जबरदस्त मैदान. ओ, यावेळेस पहिल्याच बॉलवरती किरणच्या बॅट मधनं दर्जेदार स्ट्रोक मात्र पाहायला मिळेल. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. पुढील बॉल. ओ, चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. गोलंदाज मंगेश कर्ण
मंगेश गोलीम. 2 मंगेश आहेत, एक मंगेश मोर आणि त्याच्यानंतर मंगेश गोलीम. चांगली बॉलिंग यावेळेस मंगेश गोलीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक मात्र खेळले गेले समोरच्या दिशेनं. तो क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चांगले फिल्डिंग. किरणचा खेळ देखील इथे मात्र संपुष्टात येईल. आणखी एक धक्का बसतोय एकविरा स्फोट या संघाला. मिस्टर किरण शेलार आउट. पुढील बॉल फुलटॉस बॉल. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. तुषार बर्फवाळीत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग आई एकविरा शेलार स्पोर्ट हा संघ आपण पाहिला तर मग आमच्या अमितदादा शेलार, त्याच्यानंतर आपण पाहतोय संतोष मामा शेलार यांच्या माध्यमातून ह्या टीमची मात्र आखणी केली गेली आहे. त्यांच्या माध्यमातून निश्चितच हा संघ बनवला गेलाय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहिलं तर मग त्यांचा देखील चांगलं प्रदर्शन सातत्याने पाहिलंय. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. आपल्या टीमला निश्चितच मोटिवेशन करण्याकरता ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे 49 धावांचं लक्ष्य जे होतं ते लक्ष्य पूर्ण करत असताना मात्र थोडेसे कमी पडले. एकविरा शेलार स्पोर्ट टीमचे बॅटर आणि निश्चितच ह्या मॅच मधून त्यांना मात्र माघारी घ्यावी लागली आहे.